स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण MSCITची फायनल एक्झाम 11 जून पासून चालू होत आहे आणि त्या एक्झाममध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात, कशा प्रकारे क्वेश्चन असतात, कशा प्रकारे सोडवायचं आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा सराव पेपर 5 होणार आहे। याच्या अगोदर मी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर चला करूया आपल्या व्हिडिओला फटाफट सुरू। तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा इकडे 50-60 मिनिटाचा इथे टायमिंग आहे, म्हणजे 1 तास आपल्याला पेपर सोडण्यासाठी मिळतो। यामध्ये 15 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आहे। 15 पैकी आपल्याला 6 मार्क पाहिजे ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्याकरता आणि प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स आहे। प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्क पाहिजे आपल्याला पासिंगसाठी, म्हणजे एकूण आपण 20 मार्कातसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर एकूण आपल्याला प्रश्न 50 विचारले जातात, तर त्या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आपल्याला दिलेला आहे। तर तुमचा फायनल पेपर 50 मार्काचा असणार आहे आणि तुमच्या इराचे 50 मार्क, असे 100 मार्काचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। ठीक आहे, तर फटाफट आपल्या व्हिडिओला सुरू करूया। तर बघा इथे 3 लेवल आहे, तिन्ही लेवल आपल्याला सोडवायचे आहे। जे क्वेश्चन तुम्हाला अगोदर येते तेच क्वेश्चन पहिले सोडवा, बाकीचे नंतर तुम्ही सोडवले तर चालेल। तर बघा मी सुरुवात आपल्या ऑब्जेक्टिव्हपासून करतो। तर पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हणतात। तर कोणती डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करते? तर बघा ऑप्टिकल आहे। 2 व्यक्ती अथवा कॉम्प्युटर्समध्ये इलेक्ट्रॉनिक संदेश अथवा पत्र म्हणजेच डॅश डॅश म्हटलेला आहे, तर त्याला आपण काय म्हटले जाते? तर त्याला ईमेल म्हटले जाते। एकाधिक कॉम्प्युटर कार्य एका वेळेस होत असल्यास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते म्हणत आहे, तर त्याला आपण मल्टीटास्किंग म्हटले जाते। इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे? तर इंटरनेटवरील WWW हे वर्ल्ड वाईड वेबचे संक्षिप्त रूप आहे। मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला त्याच्या सॉफ्ट कॉपी असेही म्हणतात तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणता भाग किंवा कॉम्पोनेंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे? तर कशाचा वापर केला जाते डेटा स्टोअर करण्यासाठी? तर मेमरीचा वापर केला जाते। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं लेवल 1 मधलं आणि इथून चालू करा। तर फटाफट आज आपण सोडवणार आहोत, कारण आपली उद्याच एक्झाम आहे। तर इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक 4 ही फाईल पिक्चर 4 या नावाने रिनेम करा म्हणत आहेत। तर इमेज फोल्डरमध्ये जा, याच्यामध्ये बघा पिक 4 हे फाईल इथं दिलेली आहे, त्याला रिनेम करायचं आहे पिक्चर 4। तर राईट क्लिक करा, राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यातून रिनेम करा। रिनेम केल्यानंतर त्याच्यातून नाव टाईप करायचं आपल्याला पिक्चर 4। अशा प्रकारे पिक्चर टाकायचा, त्यानंतर 4 टाकायचा, बाहेर क्लिक करा कुठं पण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट कलरमधल्या अदरमधून फोल्डरमधून ब्लँक टेक्स्ट फाईल होम फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे? कलरमधल्या अदरमधून म्हणत आहे। तर ब्लँक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, इथून कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर आपल्याला कुठं न्यायचं आहे? होम फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, पुन्हा बॅकमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर होम फोल्डरला ओपन करा आणि मग इथं राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन BMP फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, हेडफोन BMP फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे आणि कुठं पेस्ट करा म्हणते? होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि त्यातून कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट कॅलिब्री करा म्हणत आहे। तर तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट आपल्याला कॅलिब्री करायचा आहे। तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला सीवरचा कॅलिब्री हा फॉन्ट इथून घ्यायचा आहे। सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार इथे दिलेले आहे। तर बघा इथे कॅलिब्री दिलेला आहे, सीवर कॅलिब्री घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका म्हणत आहे। तर बघा आपल्याला पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाकण्याचा जर क्वेश्चन जर आला तर त्यासाठी बघा त्या कंटेंट कंट्रोलवर अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक करा, त्यानंतर राईट बटन प्रेस करा त्याच्यावरच आणि याच्यातून रिमूव्ह कंटेंट कंट्रोलवर क्लिक करायचं आहे। तर बघा आपलं कंटेंट कंट्रोल रिमूव्ह झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट
दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये चित्र अलाइन करा म्हणत आहे, तर चित्र आपल्याला कोणती अलाइन करा म्हणत आहे, तर राईट अलाइन करा म्हणत आहे. तर राईट अलाइन करण्यासाठी याला सिलेक्शन करायचं आणि इथून राईट अलाइन दिलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटसाठी आपल्याला 70% झूम लेवल सेट करायचा आहे. तर व्ह्यू टॅबमध्ये जा आणि झूममध्ये जायचं आहे आणि याच्यातून 70% करायचं आपल्याला. तर कस्टमर क्लिक करा. कस्टमर क्लिक करून आपल्याला याच्यातनी 70% टाकायचं आहे. तर 70% टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये करन्सी सिम्बॉल काढून टाका आणि सेल रेंज E4 ते E9 ला जनरल कॅटेगरी लागू करा म्हणत आहे. तर करन्सी सिम्बॉल काढून टाकण्यासाठी E4 पासून ते E9 ला सिलेक्शन करून घ्या. तर E4 पासून E9 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. बघा याच्यातनी करन्सी दिलेल्या डॉलरची, तर ती आपल्याला डॉलरची करन्सी काढून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जनरल कॅटेगरी लागू करायची आहे. तर याच्यामध्ये जा आणि याच्यातून जनरल कॅटेगरी घ्यायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर विथ कॅप्शन लेआउट असणारी नवीन स्लाईड सर्वात शेवटी इन्सर्ट करा म्हणत आहे. तर पिक्चर विथ कॅप्शन लेआउट असणारी नवीन स्लाईड आपल्याला सर्वात शेवटी इन्सर्ट करायची आहे. तर सर्वात शेवटी ते क्लिक करा. त्यानंतर न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला पिक्चर विथ कॅप्शन नावाची स्लाईड घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 9 वरील डिपेंडन्सीज अँड रिसोर्सेस या शीर्षकाला सुपरस्क्रिप्ट इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक 9 वरील म्हणत आहे, तर स्लाईड क्रमांक 9 वर जा अशा प्रकारे. त्यानंतर या हेडिंगला सिलेक्शन करायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन केलं त्यानंतर त्याला सुपरस्क्रिप्ट इफेक्ट द्या म्हणत आहे. तर सुपरस्क्रिप्ट इफेक्ट देण्यासाठी इथून फॉन्टची सेटिंग इथून ओपन करा आणि ते सुपरस्क्रिप्ट दिलेलं आहे त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग सब्जेक्ट आणि 50% पूर्ण कंप्लिशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला याच्यातनी काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा इथे स्टेटस दिलेला आहे. तर स्टेटसमध्ये जायचं आहे आणि इन प्रोग्रेस नावाचं इथून स्टेटस घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग. तर सब्जेक्ट जो दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर 50% पूर्ण करायचं आहे कंप्लीटमध्ये जाऊन. तर याच्यातनी 50% पूर्ण करा. नंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रेनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25% कंप्लिशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला याच्यातनी काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे. तर पुन्हा न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतला, स्टेटस सांगितलेलं आहे इन प्रोग्रेस नावाचं. तर स्टेटसमध्ये जा, इन प्रोग्रेस नावाचं स्टेटस घ्यायचं आहे. सब्जेक्ट दिलेला आहे ड्रॉइंग रूम रेनोव्हेशन. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर याच्यातनी 25% कंप्लिशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर 25 घ्या याच्यातून अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. www.yahoo.com या साईटला भेट देऊन ईमेल सेक्शन ओपन करा म्हणत आहेत. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, ईमेल सेक्शन ओपन करण्यासाठी तर याचं उत्तर आहे बघा 4 नंबर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. www.cricketinfo.link तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणत आहे. तर बघा ही लिंक आपल्या ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे. तर त्याचं उत्तर 3 नंबरला आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचा आहे. ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस URL टाईप करा आणि त्यानंतर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर बघा ती लिंक आपली ओपन झालेली आहे अशा प्रकारे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला लेवल 1 कंप्लीट झालेला आहे आणि लेवल 2 मधलं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. तर लेवल 2 मध्ये जा, ऑब्जेक्टिव्ह लावायचा आहे.
तर पहिला क्वेश्चन पहा, जेव्हा कम्प्युटर बंद होतो तेव्हा डॅश डॅशमधील सर्व गोष्टी गमावल्या जातात म्हणत आहे. तर जेव्हा कम्प्युटर बंद होते त्यामध्ये कशातल्या गोष्टी आपल्याला गमावल्या जातात? तर त्याचं उत्तर आहे मेमरी. डॅश डॅश म्हणजे प्रक्रिया न झालेले अनप्रोसेस्ड वास्तव फॅक्ट्स म्हटलेलं आहे, तर त्याला आपण डेटा म्हटले जाते. ASCII EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे. मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मायक्रो प्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असते म्हणत आहे, तर बरोबर आहे. एक्सप्लोररमध्ये वापरकर्त्याला खालील 4 फायली दिसतात, कोणती इमेज नाही आहे ते ओळखा म्हणत आहे. तर याच्यातली बघा ही 4 नंबरची इमेज नाही आहे, बाकीची JPG आहे, PNG आहे, GIF आहे. तर याच्यातलं .WLO ही एक्सटेन्शनवाली फाईल वेगळी आहे, तर त्याला सिलेक्शन करा आणि सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे म्हणत आहे. तर कॉम्प्युटर मेमरीचे एकक हे किलोबाईट आहे. तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे लेवल 2 मधलं. त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवा. पहिला क्वेश्चन लावायचा इथून, बास्केट फोल्डरमधून फ्रूटमध्ये मून फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? बास्केट फोल्डरमधून म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये जा, मून फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा. मूव्ह करण्यासाठी इथून कट करून घ्यायचं आहे, कट करा. आणि कशातनी मूव्ह करायचं आहे? फ्रूटमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, फ्रूट्समध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, सपोर्टमधल्या स्कूल फोल्डरमध्ये असलेली अटेंडन्स फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, स्कूलमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा अटेंडन्स फाईल दिलेली आहे, तर हिला डिलीट करण्यासाठी राईट क्लिक करा आणि या डिलीटच्या बटनावर क्लिक करायचं आहे. तर फाईल डिलीट झालेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा आणि बिझनेस मीटिंग झिप फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? सपोर्टमधल्या होम फोल्डर. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, बिझनेस मीटिंग फाईलला सिलेक्शन करा, डिलीट करण्यासाठी राईट क्लिक करा आणि याच्यातनी डिलीटचा ऑप्शन आहे, तर इथून डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या आरंभी पहिल्या रेषेवर इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करायचा आहे आणि टॅब पर्याय वापरून या शब्दासाठी टॅबची स्थिती 2 इंच सेट करा म्हणत आहे. तर पहिल्या पानाच्या आरंभी म्हणत आहे, तर पहिल्या पानाच्या सुरुवातीला क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करायचा आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करा. त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे आणि ते टॅब पर्याय दिलेला आहे, तर टॅब पर्याय घ्या आणि टॅबची स्थिती किती म्हटलेलं आहे पोझिशन, तर याच्यातनी 2 इंच म्हटलेलं आहे, तर 2 टाका. इंचसाठी I आणि N टाकायचं आहे. त्यानंतर सेट करा, नंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जे इमेज आहे त्याला अनग्रुप करायचं आहे, तर इमेजला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे, ग्रुपमध्ये जायचे आणि इथून त्याला अनग्रुप करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा म्हणत आहेत. तर 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल्स तयार करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. 5 रोज म्हणत आहे, तर नंबर ऑफ रोमध्ये इथं 5 टाईप करा आणि 2 कॉलम्स म्हटलेले आहे, तर यातनी नंबर ऑफ रोमध्ये कॉलममध्ये 2 टाईप करायचं आहे. ओके करा. बघा 5x2चा इथे यातनी टेबल आलेला आहे आणि संपूर्ण टेबलच्या मागचा रंग ग्रीन करा म्हणत आहे. तर संपूर्ण टेबल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. मागचा कलर चेंज करण्यासाठी डिझाईन टॅब आलेला आहे, त्यामध्ये शेडिंगमध्ये जा आणि यातून ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, कॉलम डी नेम ऑफ द कॅन्डिडेट हा A to Z म्हणजेच लोएस्ट टू हायेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा आयोजित करा म्हणत आहे. तर कुठून म्हटलेलं आहे? कॉलम डी म्हटलेलं आहे, तर कॉलम डीला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला सॉर्ट करायचं आहे. तर सॉर्ट करण्यासाठी याच्यातनी आपल्याला बघा पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कॉलम डी कुठून म्हटलेलं आहे? नेम ऑफ कॅन्डिडेटपासून, तर इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. जेवढे नाव दिलं असेल तेवढेही नाव सिलेक्शन करून घ्या. नंतर सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला A to Z मध्ये सॉर्ट करायचं आहे, तर A to Z घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे.
नेक्स्ट, चार्ट टूलचा उपयोग करून चार्ट 1 मध्ये इन्सर्ट केलेला चार्ट शीट 1 वर मूव्ह करा म्हणत आहे. तर कशाचा उपयोग करून म्हणत आहे, तर चार्ट टूलचा म्हणत आहे. तर चार्टला सिलेक्शन करा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, मूव्ह चार्ट ऑप्शन्स घ्या, ऑब्जेक्ट इनवर क्लिक करायचं आहे आणि त्यातून शीट 1ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथून ओके करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 2.5 लाईन करा म्हणत आहे. तर पहिल्या स्लाईडमधील म्हणत आहे, तर पहिल्या स्लाईडवर जा, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे. तर लाईन स्पेसिंग पहिल्या स्लाईडवरचं म्हणत आहे, तर पहिल्या स्लाईडवर जा आणि जे काय हेडिंग दिलं असेल, टायटल दिलं असेल त्याला सिलेक्शन करा अशा प्रकारे इथून. त्यानंतर लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि किती लाईन स्पेसिंग करायचं आहे, 2.5 म्हणत आहे. तर 2.5 लाईन करा इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला पुश नावाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम बॉटम नावाचं व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाईड ॲड करायचे आपल्याला. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून 2 ब्लँक नावाचे स्लाईड घ्यायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर सर्व स्लाईडला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर सर्व स्लाईडला पुश नावाचं ट्रान्झिशन देण्यासाठी ट्रान्झिशनमध्ये जा, पुश नावाचं ट्रान्झिशन द्या त्याला आणि त्याचा इफेक्ट कोणता द्यायचा आहे, फ्रॉम बॉटम. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून फ्रॉम बॉटम हा इफेक्ट द्यायचा आहे आणि अप्लाय टू ऑल करा. सर्वाला अप्लाय झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला अनकवर नावाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 4 ब्लँक स्लाईड घ्यायच्या आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून ब्लँक स्लाईड घ्यायच्या आहे 4, 1 2 3 4 ब्लँक स्लाईड घेतल्या आणि सर्व स्लाईडला अनकवर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला अनकवर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. या ठिकाणी अनकवर नावाचं ट्रान्झिशन आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, तर फ्रॉम टॉप. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा, इथून अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा इथं लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करून घ्या, Ctrl+C कॉपी करून घ्यायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका. त्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि वेब पेज HTML ओनली टाईपमध्ये गुगल साईट या नावाने सेव्ह करायचं आहे. तर बघा त्याचं उत्तर. तर त्याचं उत्तर 3 नंबरला आहे. बघा, मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये www.google.com हा URL टाईप करायचा आहे आणि एंटर करा. एंटर केलं त्यानंतर साईट ओपन झालेली आहे आणि या साईटवर राईट क्लिक करा आणि सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर फाईल नेम द्यायचा आहे त्याला गुगल साईट आणि टाईपमध्ये आपल्याला वेब पेज HTML ओनली घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, www.mkcl.org वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर MKCL नावाचं वेब पेज ओपन करायचं आहे आणि त्यानंतर फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे. तर त्याचं उत्तर बघा पहिलेच आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये www.mkcl. हा URL टाईप करायचा आहे आणि त्यानंतर एंटर करा. त्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये Ctrl+D या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यालाच आपण ॲड दिस पेज टू फेवरेट म्हटले जाते आणि त्या फेवरेट पेजवर ओपन झाल्यानंतर नाव टाकून आपल्याला डन बटनावर क्लिक करायचं. तर ऑप्शन नंबर 1च आहे त्याचं उत्तर आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2सुद्धा कंप्लीट झालेला आहे आणि शेवटचे आपल्याला 10 क्वेश्चन सोडवायचे आहे. त्यामध्ये 3 ऑब्जेक्टिव्हचे आहे. चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजेच युनिकोड आहे. सुपरडिस्क या इमेजद्वारा निर्मित असतात. त्याची क्षमता 120 MB व 240 MB असते म्हणत आहे. तर बरोबर आहे.
डॅश डॅश हा मजकूर आधारित पत्ते न्यूमरिक IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करतो म्हणत आहे, तर त्याला DNS म्हटले जाते. त्यानंतर बघा प्रॅक्टिकल चालू करा. इथून सपोर्ट फोल्डरमधील CPU टेक्स्ट फाईल उघडा म्हणत आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये जा, CPU फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. ओपन केलं, पहिल्या ओळीत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करा म्हणत आहे. तर पहिल्या ओळीत आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे, तर कॉपी करून घ्या त्या नावाला आणि त्यातून ते नाव पेस्ट करा. जेवढं नाव आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणते आणि फाईलला बंद करा. तर फाईलमध्ये जा, इथून सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर इथून बंद करण्यासाठी क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट एनव्हलप ॲड करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला वॉटरमार्कचं टेक्स्ट एनव्हलप ॲड करायचं आहे. तर वॉटरमार्क टाकण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा, त्यानंतर वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि वॉटरमार्कमध्ये जाऊन आपल्याला बघा कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करा आणि कस्टमवर क्लिक केल्यानंतर इथे टेक्स्ट वॉटरमार्कवर जायचं आहे आणि जे नाव याच्यातनी टाकायचं असेल ते नाव याच्यातनी आपल्याला टाईप करायचं आहे. एनव्हलप म्हणत आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय करा आणि त्यानंतर याला क्लोज करायचं आहे. बघा एनव्हलप नावाचं वॉटरमार्क इथं आलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तेच फॉर्म्युला वापरून बाकीच्यातनी रिप्लिकेट करा म्हणत आहे K5 ते K13 मध्ये. तर बघा पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल काढायचं आहे आपल्याला. कुठं काढायचं आहे? K4 मध्ये काढायचं आहे. तर K4 मध्ये क्लिक करा. त्यानंतर ॲटोसममध्ये जाऊन याच्यातून समजा फॉर्म्युला घ्यायचा आहे. जेवढे मार्क आहे तेवढे मार्क सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. टोटल निघालेलं आहे पहिल्या विद्यार्थ्याचं. बाकीच्यांचं काढण्यासाठी आपल्याला रिप्लिकेट करा म्हणत आहेत. तर पहिल्या टोटलला सिलेक्शन करा. तर कोणत्यातनी हा कर्सर ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे जेवढं असेल तेवढं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L2 ते L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क दाखवा म्हणत आहे. तर L2 ते L21 म्हणत आहे. तर L2 मध्ये क्लिक करा. पुन्हा आपल्याला टोटलच काढायचं आहे. तर ॲटोसममध्ये जा, समजा फॉर्म्युला घ्या. जेवढे मार्क आहे तेवढेच मार्क सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. एका विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि अशा प्रकारे खाली आपल्याला रिप्लिकेट करत न्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि याच्यातनी मोरवर जायचं आहे आणि याच्यातून क्लॉक नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे फ्रॉम क्लॉकवाईज. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून क्लॉकवाईज घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. MS आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा. इव्हेंट बनवण्यासाठी अपॉइंटमेंटवर जायचं आहे. लोकेशन दिलेलं आहे चर्च, तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका. त्यानंतर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट म्हणत आहे. तर क्रिसमस पार्टी या सब्जेक्टला कॉपी करा. सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर हे टाकायच्या अगोदर आपल्याला ऑल डे इव्हेंटवर पहिले क्लिक करायचं आहे आणि नंतर लोकेशन टाका. पहिले टाकलं तर चुकते, आपला रॉंग होते क्वेश्चन्स आणि त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. अशा प्रकारे इव्हेंट करा म्हटलं तर पहिलेच करून घ्या ते. त्यानंतर बाकीचं टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, दिलेल्या वेबपेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप नेम देऊन साइन इन करा म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आहे 2 नंबरला. मार्क्स ऑफ एज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.skype.com हा URL टाईप करायचा आहे. साइन अपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर माय स्काईप हे नाव टाका आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये स्काईप नेम, पासवर्ड हा स्काईप नेम टाकायचा आहे. व्यवस्थित पाहून घ्या. तर बघा 2 नंबरचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण MSCIT फायनल एक्झाम सोडवणं झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला किती मार्क मिळालेले आहे, कोणते क्वेश्चन चुकलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला 48 मार्क मिळालेले आहे. तर ऑब्जेक्टिव्ह आपले 15 पैकी 15 करेक्ट आलेले आहे
आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 2 क्वेश्चन चुकलेले आहेत. तर कोणते क्वेश्चन चुकलेले आहेत 2 ते सुद्धा आपण पाहून घेऊया. प्रॅक्टिकल जे चुकलेले आहे 2, तर बघा ईमेल सेक्शनला भेट द्या म्हणत होतं, तर त्याचं उत्तर बघा हे होतं. आणि एक दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हणता, दुसरं उत्तर चुकलेलं हे होतं. तर अशा प्रकारे आपली FME फायनल एक्झाम पूर्ण झालेली आहे. आणि 11 जूनला अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाते. तर त्याचे सिमिलरच क्वेश्चन्स असतात, काही याच्यातले क्वेश्चन्स आहे परंतु काही सिमिलर आहे, तर ते पाहून घ्या. हे क्वेश्चन जर आले तुम्हाला तर ते सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.